संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे आगत स्वागत करत आहोत. वेळोवेळी दर शुक्रवार आम्ही देवाच्या वचनातून आपण मार्गदर्शन करत आहोत. अनेकांसाठी प्रार्थना केली जात आहे. देव कार्य करते म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. आज पुन्हा एकवर आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टीचं मार्गदर्शन घेणार आहोत. दुसरे करंती करासपत्र याचा आम्ही 5वा अध्याय 17 वचन मी पाहत आहोत. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई तो नवी उत्पत्ती, जुने ते होऊन गेले पहा नवे झाले आहे. तर बायबलनुसार आम्ही पाहतो की वचनातून पाऊल देवाच्या वतीने लोकांना मार्गदर्शन करत आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई नव जन्म पावलेला आहे, नवीन जन्म झाला आहे, त्याचं नवीकरण झालं आहे, त्या जीवनासमोर ते म्हणते की जुने ते होऊन गेले पहा नवीन झाले आहे. सर्वच नवीन. नवीनीकरण हे देवाचं काम आहे. परिवर्तन, सुधारणा, बदलाव हे देव करत असतो. आम्ही इर्मिया 2:22 पाहतो की इर्मियाने प्रार्थना केली की देवा आम्ही स्वतःला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तरी आम्हाला स्वतःला बदलता येत नाही. तर बदल हा देव करत असतो. मी स्वतःला बदलू शकत नाही. स्तोत्र 49:7 प्रमाणे आम्ही दुसऱ्यालाही बदलू शकत नाही. परिवर्तन, सुधारणा, नवीनीकरण हे देवाचं काम आहे. मला वाटतं की बदललं पाहिजे, ते बदललं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. तरी पण आमच्याने हे होत नाही. कारण हे काम देवाचं आहे. येशू ख्रिस्त म्हणाला आहे की मजपासून भक्त असलं तर मी काहीच करू शकत नाही. उत्तम. जकरिया 4:6 प्रमाणे पाहतो की बलान नाही, पराक्रम आहे, तर देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने कार्य सिद्ध जातं. हे काम देवाचं आहे. त्यामुळे आम्ही पाहतो की देव नवीनीकरण करतो. बदलाव, परिवर्तन, सुधारणा, उत्तम गोष्टी देवापासून तयार होतात. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की पावलाने सांगितले की जो कोणी ख्रिस्ता ठाई जन्मला आहे त्याची नवी उत्पत्ती झाली आहे, त्याचं नवीकरण झालं आहे. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, नवीन गोष्टी आता सुरुवात झालेली आहे. आणि हे फार महत्त्वाचा भाग आहे. नवीनीकरण हे फार महत्त्वाचा भाग आहे. कारण प्रवेश किसन सांगितलं आम्ही पाहतो योहान 3:3 निकोदेमसची भाषण करताना येशू ख्रिस्त म्हणाला की नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच प्रवेश करू शकत नाही. नवीन जन्म झाल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नवीन जन्म हा देवापासून आहे. येशूने सांगितले की जे देहापासून जन्मले ते देह आहे आणि ते देवापासून जन्मले ते देवाचे आहेत. नवीन जन्म हा देवाच्या आत्म्याने होतो, देवाच्या सामर्थ्याने होतो. नवीन जन्म झाल्याशिवाय आम्ही देवावर चालू शकत नाही, देवावर राहू शकत नाही. यासाठी देव आमच्या जीवनात नवीन जन्म आणण्यासाठी आम्हाला आमंत्रण देतो की अहो कष्टी भाराक्कंजनो तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला मुक्ती देतो. परिवर्तन झालं पाहिजे. कारण बायबलमध्ये आम्ही पाहतो की एदेन बागेत आदम हव्वाने पाप केलं. पापाचे परिणाम आम्ही पाहतो की त्यांना ते देवापासून सर्व गोष्टीपासून विभक्त झाले. आणि तिथून पुढे आम्ही पाहतो की मनुष्यामध्ये कष्ट आहे, दुःख आहे, त्रास आहे, मरण आहे, यातना आहे, आजार आहे, अनेक बंधने. आणि तेच आम्ही पाहतो की तेच दाविदाने खुलासा केला की जे देवा मी जन्मातच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हापासून मी पातकी आहे. आणि तेच वाटतं की मनुष्यामध्ये तेच पापाची प्रवृत्ती सुरू आहे. एका मनुष्याने पाप केलं, सर्वांनीच पाप केलं, सर्वच लोक देवापासून लांब आहे. नीतिमान असं जगात कोणीच नाही, एक बी नाही. रोम 3:30 पाहतो की सर्वच लोक देवापासून लांब आहे. परिवर्तन होण्याची फार गरज आहे, सुधारणा होण्याची फार गरज आहे. बदल हा देव करत असतो, परिवर्तन देव करत असतो. जर आम्ही पाहतो की आम्ही ख्रिस्ती आहोत,
आम्ही बायबल वाचतो, प्रार्थना करतो, उपवास धरतो, दानधर्म करतो, चर्चला जातो, हा चांगला भाग आहे. ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहे. पण या सर्व गोष्टी करून बी जर आमच्या जीवनात परिवर्तन नाही, सुधारणा नाही, तर मग आम्ही ख्रिस्ती कसे होऊ शकतो? आम्ही देवाचे कसे होऊ शकतो? या सर्व गोष्टी आम्ही नित्यनियमाने करतो. चर्चला आणि समाधानाने या सर्व गोष्टी करणे चांगला भाग आहे. पण परिवर्तन नाही, सुधारणा नाही, बदलाव नाही, तारण नाही, जीवन नाही, पवित्र आत्म्याची सहभागिता नाही, ते असं ख्रिस्ती जीवन नसतं. ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताबरोबर राहणे, ख्रिस्ताबरोबर चालणे, ख्रिस्ता समान राहणे. तर ख्रिस्तच नाही तर ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे आम्ही पाहतो की जर आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना जर आमच्यामध्ये बदलाव नाही, परिवर्तन नाही, सुधारणा नाही, आम्ही त्याच गोष्टीमध्ये अडकलो आहोत. जुना स्वभाव, जुन्या गोष्टीमध्ये आम्ही अडकलो आहोत. त्याच गोष्टी आमच्या रोजच्या जीवनात व्यतीत होत आहे. आमची उन्नती होत नाही, आमची वाढ होत नाही, आमचा विकास होत नाही, आमचा बदलाव होत नाही. म्हणजे आमचं ख्रिस्ती जीवन आमचं व्यर्थ आहे. ह्या जुन्या गोष्टी आम्हापासून गेल्या पाहिजे. जुन्या गोष्टी घेऊन आम्ही देवाबरोबर चालू शकत नाही. जुनं फडकं नवीन फडक्याला जर आम्ही शिवण्याचा प्रयत्न केला तर जुनं फडकं नवीन फडक्याला फाडून टाकतो. अंधार प्रकाश एकत्र येत नाही. मत्ती 6:24 प्रमाणे आम्ही 2 धनाची सेवा करू शकत नाही. तर जुन्या गोष्टी आम्हाला सोडल्या पाहिजे, जुन्या गोष्टी आम्ही त्याग केला पाहिजे, जुन्या गोष्टी आम्ही पश्चाताप केला पाहिजे. यासाठी आम्ही पारख केली पाहिजे, आम्ही खात्री केली पाहिजे. मी आधी ख्रिस्ती जीवन जगत आहोत, आम्ही सर्व गोष्टी करतो, पण ख्रिस्त आमच्यामध्ये आहे का? ख्रिस्तांचं जीवन आमच्यामध्ये आहे का? आम्ही बदललो का? आमच्यामध्ये परिवर्तन झालं का? आमच्यामध्ये सुधारणा झालं का? आम्हाला शांती आहे का? आम्ही आनंदित आहोत का? ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो की नाही खात्री करा. दुसरे कलसिकरात 2 मध्ये पाहतो की खात्री संपत्ती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. जीवनामध्ये आमची फसवणूक होणे, बायबल सांगते की तुम्ही खात्री करून घ्या, पारख करा, सर्व गोष्टीची पारख करून खात्री करून घ्या की खरंच आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही खरोखर ख्रिस्त आमच्यावर आहे का? दुसरे करंती आम्ही 3:16 मध्ये पाहतो, शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. माझ्या शरीरामध्ये देवाचा आत्मा वास करतो की नाही? देव आमच्यावर राहतो की नाही? देवाचं जीवन आमच्यामध्ये आहे की नाही? आम्हाला शांती आहे का? आम्ही आनंदित आहोत का? आम्ही सुरक्षित आहोत का? आम्ही आश्चर्यित आहोत का? प्रत्येक गोष्टीची पारख करा, प्रत्येक गोष्टीची आम्ही खात्री केली पाहिजे. हे बायबलने पाऊलांना सांगितले की आमची वाढ झाली पाहिजे, आमचा वृद्धी झाली पाहिजे, आमचा नवीन जन्म झाला पाहिजे. नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गात कोणी जाऊ शकत नाही. आणि नवीन जन्म हा देवाच्या आत्म्याने होतो, हा देवापासून होतो. देव परिवर्तन करतो, सुधारणा करतो, बदलाव करतो. चांगलं जीवन तो आम्हाला देतो. यासाठी आम्हाला सर्व गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे, पारख केली पाहिजे. कारण येशूने आम्हाला सांगितलेलं की परिवर्तन झालं पाहिजे. एचकेल 36:26 मध्ये आम्ही पाहतो, देव म्हणला की मी तुमच्यामध्ये पाषाणमय हृदय काढून मी तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी पाषाणमय हृदय काढून तुमच्यामध्ये मांसमय हृदय निर्माण करेन. मी तुम्हाला नवे हृदय देईन, मी नवीन आत्मा देईन, मी सर्व बदलून टाकेल, मी सुधारणा करेल. या जुन्या गोष्टी काढून मी नवीन गोष्टी तुमच्यामध्ये आणेल. नवीन जीवन, नवीन आत्मा, पाषाणमय हृदय काढून तो मांसमय हृदय देईन. त्यावेळेस तुम्ही माझी प्रजा व्हाल, मी तुमचा देव होईल, तुम्ही माझे लोक व्हाल.
हा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. नवीन जन्मानंतर आम्हाला अधिकार प्राप्त होतो. रोम 8:16 प्रमाणे की आबाबा म्हणण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त होतो. देवामध्ये आमचा जन्म होतो, नवीनीकरण होतं. जुन्या गोष्टी आमच्या निघून जातात. जुन्या गोष्टी देव काढून टाकतो. येशूचं रक्त सर्व अधर्मापासून शुद्ध करतं. देव जुन्या गोष्टी काढून टाकतो, स्वच्छ करून टाकतो, शुद्ध करून टाकतो. तो आमच्यामध्ये त्या गोष्टी ठेवत नाही. जुन्या गोष्टी, जुन्या स्वभाव तो आम्हाला बदलून टाकतो. तो आमचं जीवन बदलतो. आमचं भाषण, आमचं वर्तन आचरण बदलून टाकतो. आमचं नवीनीकरण करतो. तो नवी उत्पत्ती आम्ही तयार होतो. आणि ख्रिस्ता समयत होती. आम्ही ख्रिस्ता समान होतो. हळूहळू देव सर्व गोष्टी बदलाव करतो, रूपांतर करत जातो. बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभी बलिदान दिले यासाठी की आम्हाला तारण झालं पाहिजे. आम्हाला नवजीवन भेटलं पाहिजे. आम्हाला पवित्र आत्मा भेटला पाहिजे. सार्वकालिक जुनी पुस्तकात आमची नोंद झाली पाहिजे. बदल करण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभी प्राण दिला. त्यांनी रक्त सांडलं. रक्तानेच रक्ताचं पाप विचरतं म्हणजे यासाठी रक्त सांडलं. फार मोठी गोष्ट आहे. यासाठी आम्ही स्वतःला पारखतो. बदल झाला पाहिजे. येशू की सर्वांना बोलवत आहे, त्याला बदल करायचा. योहान 10:10 प्रमाणे तो पाहतो की तो म्हणाला, मी आलोय तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. मी आलोय तुम्हाला देण्यासाठी आलो, चांगलं जीवन देण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला एक चांगलंसं जीवन देण्यासाठी आलेलो आहे. भरपूर असं चांगलं जीवन तुम्हाला देण्यासाठी, चांगल्या गोष्टी घेऊन आला येशू ख्रिस्त. एक चांगलं जीवन. जे जुनं जीवन आहे त्यात दुःख आहे, ते कष्ट आहे, त्रास आहे, आजार आहे, बंधन आहे, शाप आहे. तो आश्वस्त जीवन घेऊन आला आमच्यासाठी. एक चांगलं जीवन देण्यासाठी तो आम्हाला आलेला आहे. यासाठी तो आम्हाला बोलवत आहे की अहो कष्टी भाराकांजन तुम्ही सर्व मजकडे, मी तुम्हाला जीवन देतो. मी तुम्हाला मुक्ती देतो. मी तुम्हाला त्यातून मुक्त करून तुम्हाला चांगलं जीवन देतो, शांती देतो, आनंद देतो. मी सर्व बदलून टाकतो. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. देव बोलत आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पृथ्वीवर चालत असताना पुष्कळसा लोकसमुदाय येशूबरोबर चालत होता. पुष्कळसे लोक येशूबरोबर चालत होते. लोकसमुदाय चालत होता, कारण तो अद्भुत गोष्टी करत होता, चमत्कार करत होता, लोकांना शिक्षण देत होता, आजारांना तो बरे करत होता. पुष्कळसा लोकसमुदाय येशूच्या मागे चालत होते. येशूनी वेळोवेळी त्यांना मध्ये सूचना दिल्या. ज्यावेळेस त्यांनी लोकसमुदाय पाहिलं त्यावेळेस तेव्हा थांबला आणि त्यांनी लोकांना शिक्षण दिलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आत्मत्याग करावा. ते रोज प्रतिदिवशी आपला उदस्य उचलून मला अनुसरावे. त्यांनी लोकांना आवाहन केलं, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आत्मत्याग करा. आपलं रोज प्रतिदिवशी उदस्य उचलून मला अनुसरावे. त्यानेच माझ्या मागे यावे. त्यांनी लोकांना आवाहन केलं, जर माझ्या मागे येण्याची इच्छा आहे तर तुम्ही त्याग केला पाहिजे. तुम्ही स्वतःचा त्याग केला पाहिजे. स्वतःसाठी जगणे, स्वतःला खुश करणे, स्वतःच्या मनाप्रमाणे चालणे याचा त्याग केला पाहिजे. स्वतःचं जीवन तुम्ही वर्ष केलं पाहिजे. याने लोकांना त्यांनी आवाहन केलं. आज बी ते येशू ख्रिस्त तेच लोकांना आवाहन करतो, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यांनी आपल्या मीपणाचा त्याग केला पाहिजे. पश्चाताप केला, पापाची क्षमा मागितली पाहिजे, देवाचा धावा केला पाहिजे, देवाचं मनमरण झालं पाहिजे. हे फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस पुष्कळसे लोक समुदाय येशूबरोबर चालत असताना पुष्कळसे लोक येशूला सोडून निघून गेले. गर्दी कमी होत गेली. बोललेले लोक पुष्कळसे पण निवडलेले लोक थोडेच होते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त लोकांना बोलवतो त्यावेळेस पुष्कळसे लोक येशूकडे जातात. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला त्याग करायला लागेल, तुम्हाला स्वतःला वर्ष करायला लागेल, तुम्हाला रोज प्रतिदिवशी उदस्य उचलायला लागेल, तुम्हाला मीपणाला मारायला लागेल. मी उदस्य मी गेलो, मी मरण पावलो, पुन्हा उठलो, तुम्हाला पण जायला लागेल. स्वतःसाठी मीपणा संपवायला लागेल. त्यावेळेस लोक माघार घेतात.
कारण स्वतःचं जीवन, स्वतःची आवड निवड हे सोडत नाही लोक. त्यामुळे पुष्कळच लोक आज बी येशू ख्रिस्त मागं सरकतात. बायबल असणे, प्रार्थना करणे, उपासना, दानधर्म करणे, चर्चला आणि सर्व गोष्टी समाधान आहे. समाधान नको आम्हाला. येशू ख्रिस्त मला परिवर्तन झालं पाहिजे, नवीन जन्म झाला पाहिजे, बदलाव झाला पाहिजे, जुन्या गोष्टी निघून गेल्या पाहिजे, जुना आदाम निघून गेला पाहिजे, ख्रिस्त आला पाहिजे, पवित्र आत्मा आला पाहिजे. त्यासाठी येशू ख्रिस्तांनी आम्हाला बोलवलंय. कारण तो चांगला आमच्यासाठी चांगलं त्याकडे योजना संकल्प आहे. तो नेहमी आमचं हित करतो, कल्याण करतो. तो आमच्यावर प्रेम करू यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. हे देवाचं प्रेम येशू ख्रिस्तावर आम्ही पाहतो की पापाचं वेतन मरण आहे, रोम 7:30 प्रमाणे, पण देवाचं कृपादान प्रवेश करते सार्वकालिक जीवन आहे. हे देवाचं प्रेम बघा. म्हणजे सर्व बदललं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. देवच परिवर्तन करतो, तुम्ही मी नाही करू शकत. त्यासह स्वर्गात आम्ही जाऊ शकत नाही. देवाचे लोक आम्ही आहोत. आम्ही ख्रिस्ती म्हणतो, आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही चर्चला होतो, प्रार्थना का सर्व गोष्टी करतो, आम्ही ख्रिस्ती आहोत. येशू ख्रिस्त मला फळावून माझे लोक ओळखाल. बाह्य स्वरूप नाही, फळावून माझे लोक तुम्ही ओळखाल. फळं जे गलती करस 5:19 मध्ये पाहतो की फळ आहे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममताळूपणा, दयाळूपणा, अनेक असे 9 फळं आहे. या फळावून तुम्ही माझे लोक ओळखाल, त्यांच्यामध्ये गुण असतील. ज्यावेळेस देवामध्ये आमचा नवीन जन्म होतो त्यावेळेस पवित्र आत्मा काम करतो. पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्मा आमच्यामध्ये गुण तयार करतो, फळं तयार करतो. हळूहळू आमच्यामध्ये चांगले गुण तयार होतात, चांगला स्वभाव, चांगलं जीवन आमचं तयार होतं. त्यामुळे लोक ओळखतात की हा पूर्वीसारखा राहिला नाही, हा बदलला आहे, याच्यामध्ये परिवर्तन झालं, याचं जीवन बदललं, याचं भाषण, याचं वर्तन, याचं आचरण बदललं. हा ख्रिस्ती, हा पहिल्यासारखा राहिलाच. देव सर्व बदल करतो. देव लोकांना तयार करतो. म्हणून या ठिकाणी दिलं की जुनं ते होऊन गेलं, नवीन गोष्टी आता मी सुरुवात करतोय. जुनं ते गेलंच पाहिजे. या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. या फार महत्त्वाच्या गोष्टी. देव आमचं अंतःकरण फार महत्त्वाची गोष्टी. आम्ही शरीराला जपतो, शरीरासाठी आम्ही जीवन जगतो. आमचं रोजचं जीवन, खाणे पिणे सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थित ठेवतो. आम्ही शरीराची काळजी घेतो, शरीराचं पोषण करतो, शरीराची देखभाल करतो, सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवतो. आत्म्याचं काय? बदल इथं झाला पाहिजे, परिवर्तन इथं झालं पाहिजे. या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देहाचे चिंतन मरण आहे, आत्म्याचं चिंतन आहे, जीवन आहे, शांती. बघा, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही शरीरासाठी आम्ही किती काय करू, शरीराला आम्ही जपू, शरीराचं खाणे पिणे सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवू, चांगला भाग आहे. पण आम्ही आत्म्याकडे दुर्लक्ष केलं तर आमचा नाश होईल. शेवटी शरीर शरीर आहे. शरीर शेवटी मातीलाच मिळून जातं. तुम्ही किती शरीराला जोपासना करा, किती साधवा, पण शेवटी शरीर मातीच जातं. उपदेश मला मातीला माती, धुवेला धूळ, राखेला राख होतं. आत्म्याचं काय? मनुष्याने सर्व जग मिळालं पण आत्म्याचा नाश केला का उपयोग? आत्म्याचं परिवर्तन, बदलाव, यासाठी येशू ख्रिस्त आला आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. हे देवच करू शकतो. यासाठी देवाकडे आम्ही जातो. देव सर्व बदलतो. हे सामर्थ्य देवाचं आहे. तो चांगलं जीवन, चांगला मनुष्य तयार करतो. त्यामध्ये मनुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तो आणतो.
जर आम्ही ख्रिस्तामध्ये आमचा नवीन जन्म झाला तर काही गोष्टी आमच्यामध्ये आणतो. की पहिली गोष्ट आम्ही पाहतो की आम्ही बायबल वाचलं पाहिजे. बायबल वाचणे फार महत्त्वाचा भाग आहे. देवाने दिलेलं पवित्र शास्त्र एक वरदान आहे. रोज प्रतिदिवशी आम्ही बायबल वाचलं पाहिजे. रोज वाचन केलं पाहिजे. त्यातून देव आम्हाला शिकवतो, दाखवतो आमचं हित कशात, आमचं कल्याण कशात आहे, चूक काय, बरोबर काय, जीवन काय, मरण काय, शाप काय, आशीर्वाद काय. आम्हाला त्यातून देवाची ओळख होती, देवाचं कार्य समजतं, देवाचं महत्त्व समजतं, येशू ख्रिस्ताने दिलेलं बलिदान समजतं, देवाचं प्रेम समजतं आम्हाला. यासाठी आम्ही बायबल वाचलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे अधिकाधिक. त्यामुळे अधिकाधिक आम्हाला गोष्टी समजतात. जसं आमच्या शरीराला भोजनाची गरज आहे तसं आमच्या आत्म्याला बी या भोजनाची गरज आहे. रोज बायबल वाचलं पाहिजे आम्ही. त्यातून आम्हाला प्रत्येक गोष्ट समजती, कळती. आम्ही नीटनेटके कसं राहावा, जीवन कसं जगावा, देव आम्हाला दाखवतो, शिकवतो. त्यामुळे आमची वाढ होते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना एक भाग आहे. जसं देव म्हणला की वचनाचं अध्ययन कर, मनन कर. जसं देवाने यहोशाला सांगितलं की नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, आचरण कर. तू जाईल तिकडे तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल. तू जाईल तिकडे तुझा मार्ग सुखाचा होईल, तू यश प्राप्ती करशील, तुझ्या जीवनात तू कधी हारणार नाही. पण हे वचन तू वाचन कर, मनन कर, मान्य कर. जसं वचन सांगून त्याप्रमाणे तू चालत राहा, तुझ्या जीवनात तू कधी हारणार नाही. तू नेहमी विजयशाली होशील. तुझा मार्ग सुखाचा आहे, तू सुरक्षित राहतील. देवाच्या मार्गाने आम्ही यहोशू चालत गेला. त्यामुळे त्याच्या जीवनात तो कधी हारला नाही, त्या जीवनात तो कधी त्याची फजिती झाली नाही. सर्व गोष्टी तिने विजय प्राप्त करून सर्व गोष्टी हस्तगत केल्या. देवाच्या वचनाप्रमाणे तो चालला गेला मार्गदर्शनाखाली. आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे रोजच्या जीवनात. एवढे आम्ही रोज बायबल वाचतो, तसं आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. येशू ख्रिस्त मला मागा म्हणजे तुम्हाला दिलं नाही, अजून तुम्ही माझ्या नावाने मागितलंच नाही. शिष्यांनी येशू ख्रिस्ताला विचारलं, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकव, प्रार्थना कशी करायची आम्हाला शिकव. गरज आहे प्रार्थनेची, देवाशी बोलण्याची गरज आहे, देवाच्या सहभागाची गरज आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्तांनी शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं. फार महत्त्वाची गोष्ट. आम्हाला बी देव शिकवतो प्रार्थना करायला. प्रार्थना आम्ही कशी केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, कोणत्या गोष्टी देवाकडे मागितल्या पाहिजे. की बायबल आम्ही पाहतो योहान 15:7 तुम्ही माझमध्ये राहायला माझी वस्तू तुम्हामध्ये राहतील. तुम्ही जे काय माझ्याकडे मागाल ते तुम्हाला देईन. तुम्ही माझमध्ये राहायला माझं शिक्षण तुमच्यावर, ते शिक्षण तुम्हाला शिकवलं की देवाकडे काय मागितलं पाहिजे. मागा, मागितलं पाहिजे. या गोष्टीची आम्हाला गरज, मागा. पण सर्वात प्रथम सुरुवात आहे की क्षमा, पश्चाताप करा, देवाकडे क्षमा मागा, कारण प्राप्त करून घ्या, नवजीवन प्राप्त करून घ्या. देवाला मागा, विशेष करून पवित्र आत्मा मागा. पवित्र आत्मा देव देईल. देव आशीष देतो, देव आम्हाला मुक्ती देतो. मागा, हे मागा. देव बदल करतो, परिवर्तन करतो, सुधारणा करतो. यासाठी आम्ही देवाकडे जाऊन क्षमा मागतो, पश्चाताप करतो, देवाकडे क्षमा मागतो. देव क्षमा करतो, आम्हाला नवजीवन देतो, तारण देतो, पवित्र आत्मा देतो, अनेक गोष्टी देतो. हे मागा. बाकीच्या गोष्टी नंतर आहे. तुम्ही मागत नाही म्हणून मी तुम्हाला देत नाही. रोजच्या जीवनात प्रतिदिवशी आम्हाला देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवाची मदत, देवाचं सहाय्य आम्ही घेतलं पाहिजे. देवावर चालण्यासाठी आम्हाला देवाची मदत, देवाचं सहाय्य घेतलं पाहिजे. त्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो, चालवतो, मदत करतो. हे ख्रिस्ती जीवन आहे.
देवावर चालण्यासाठी आम्हाला देवाचा आत्मा मदत करतो, सहाय्य करतो. देवाची प्रार्थना करायला तो आम्हाला मदत करतो. बायबल सांगतो रोम 8:26 प्रमाणे की ज्यावेळेस मी देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा प्रार्थना कशी करावी कधी कधी समजत नाही, तेव्हा देवाचा आत्मा तुमच्या अशक्तपणात तुम्हाला हातभार लावतो आणि तुम्हाला शिकवतो कशी प्रार्थना करावी. देवाचा आत्मा सांगतो, मदत करतो, तुम्हाला सहाय्य करतो. प्रार्थना तर केलीच पाहिजे, देवाशी तर बोललंच पाहिजे. त्यामुळे सहभागिता राहती, प्रगती होती आमची. हा दुसरा भाग आला आम्ही पाहतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की आम्ही देवावर चाललं पाहिजे. देवाने जे वचन दिलं वचनाप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. देवाने दिलं शिक्षण त्याचं आम्ही त्याप्रमाणे चाललं पाहिजे. उजवी डावीकडे आम्ही पाहू नये तर देव जे सांगतो तेच केलं पाहिजे. सर्व गोष्टीत आम्ही प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, सर्व गोष्टीत आम्ही प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. जे काय आम्ही करू त्यात देवाची इच्छेने केलं पाहिजे. देवावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. कारण आम्ही पाहतो येशूला त्यांनी बलिदान दिलं, त्यामुळे आम्हाला चांगले दिवस पाहायला भेटतात, चांगल्या गोष्टी आमच्याजवळ आलेल्या आहेत. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. तर रोजच्या जीवनात आम्ही बी देवावर प्रेम केलं पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम करतो, आम्ही सर्वांवर प्रेम करतो, पण सर्वात प्रथम आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. येशू म्हणला की तू आपला देव परमेश्वर पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम कर. जसे आपल्यावर तसे आपल्या शेजारावर प्रेम कर. हे आमचा फार महत्त्वाचा भाग आहे. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे, आम्ही आमच्या शेजारावर प्रेम केलं पाहिजे. हे परिवर्तन आहे, सुधारणा आहे, हे ख्रिस्ती जीवन आहे. या दोन आज्ञावर संपूर्ण नियमशास्त्र, संदिष्ट शास्त्र आधारित आहे. हेच दोन आज्ञावर संपूर्ण शास्त्र आधारित आहे. तुम्हाला आपल्या देवावर प्रेम करा, मनुष्यावर प्रेम करा. कारण मनुष्य देवाच्या कृती, निर्मिती, हे ख्रिस्ती जीवन आहे आमचं, हे परिवर्तन आहे. जर मी देवावर प्रेम करतो तर आम्ही मनुष्यावर प्रेम करू शकतो. जर आम्ही देवावर प्रेम करू शकत नाही तर आम्ही माणसावर प्रेम करू शकत नाही, हे निश्चित. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. देवावर प्रेम करणे म्हणजे योहान 15:14 प्रमाणे की जर देवावर तुम्ही प्रेम करता म्हणजे तुम्ही देवाचं ऐकता, आज्ञापालन करतात, देवाची इच्छेने चालतात, नाही का? हे देवाचं प्रेम आहे. हे बायबलमध्ये पाहतो की येशूने पेत्राची भेट घेतलीस पुनरुत्थानानंतर. त्यांनी पेत्राची संभाषण केलं. पेत्र तू माझ्यावर किती प्रेम करतो? एकदा नाही तर त्याने 3दा त्याला विचारलं की पेत्र तू माझ्यावर किती प्रेम करतो? त्यावेळेस पेत्र म्हणलं की प्रभू तुला ठाऊक आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो, अधिक प्रेम करतो. तुला ठाऊक आहे की मी तुझ्यावरच प्रेम करतो. एकदा नाही, 2दा नाही, 3दा विचारलं. त्यावेळेस प्रभू काय म्हणला? माझी मेंढरं चार, पाळ राख. फार मोठी गोष्ट आहे. माझी मेंढरं चार, पाळ राख. हेच तर ख्रिस्ती जीवन आहे. पेत्राला देवाने दुसरा प्रश्न केला नाही, तू चांगला वक्ता आहे का, तू सर्व गोष्टीचे अभ्यास एक्सपिरियन्स आहे का, बायबल ट्रेनिंग आहे का, कोणत्या गोष्टीचे काहीच विचारलं नाही प्रश्न. असं विचारलं नाही देवाने. तू माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या मंडळीला चार, माझ्या मंडळीची काळजी घे, देखभाल कर. जर तू माझ्यावर प्रेम करतो तो मंडळीवर प्रेम करू शकतो, हे निश्चित. जर आम्ही देवावर प्रेम करतो तर आम्ही सर्व प्रेम करू शकतो, हे निश्चित. हे ख्रिस्ती जीवन आहे. फळावून माझे लोक तुम्ही ओळखाल येशू ख्रिस्त म्हणला. हा बदल आहे. हा बदल देव आमच्यामध्ये करतो. का आम्ही देवावर प्रेम करतो आणि सर्वच प्रेम करतो. कुटुंबापासून सर्वच आम्ही प्रेम करायला सुरुवात होतो. हे प्रेम देवी प्रेम आहे. इमानी प्रेम नाही, देवी प्रेम आहे. देवाचं प्रेम आमच्यामध्ये काम करतं. हा देवाचा गुण आहे, देवाचं फळ आहे. पहिलंच फळ प्रीती. बाकी सर्व गोष्टी लक्षात ठेवा.
ह्या गोष्टी पाहतो की जुन्या गोष्टी निघून जातात की त्यात दोष आहे, त्यात भांडणे, त्यात तंटा आहे, त्यात निंदा आहे, त्यात कलह आहे, त्यात मत्सर आहे, दारूबाजी, रंगेलपणा आहे, मृत्यूपूजा, अनेक गोष्टी निघून जातात. जुन्या गोष्टी देव काढून टाकतो. जे चुकीचं आहे, जे पाप आहे, त्यातून देव तुम्हाला मुक्त करतो. नवीन गोष्टी तो तुमच्यामध्ये आणतो, चांगल्या गोष्टी, हे फळं देव आमच्यामध्ये आणतो, चांगले गुण तो आमच्यामध्ये आणतो की त्यामुळे आम्ही देवावर इतरांवर प्रेम करतो. देवाचं नावाचा महिमा होतो. आणि हेच तर बदल आहे. हा बदल देव करतो. म्हणून बायबल सांगते की नवीन जन्म झाला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. स्वर्गीय जीवनी पुस्तकात तुमची नोंद होऊ शकत नाही. पौलाने सांगितले की जुने ते होऊन गेले, पहा देवाने नवीन करून ठेवला. आता नवीन उत्पत्ती. म्हणून आज आम्ही पाहतो या बायवचनातून, आम्ही आज स्वतःला पाहतो, आम्ही स्वतःची पारख करतो, तपासणी करतो. आमचं ख्रिस्ती जीवन खरंच ख्रिस्ता समावेत आहे का? आम्ही बदललो का नाही बदललो? आमच्यामध्ये परिवर्तन आहे का नाही, सुधारणा आहे का नाही? स्वतःला पारखा, स्वतःला पहा, स्वतःकडे लक्ष द्या. आज भी संधी, आज भी चांगला समय, आज भी अनुकूल समय, आज भी प्रसाद समय, आज भी तारणाचा समय आहे. दुसरे कंती 6:2 प्रमाणे आज भी आम्ही देवाकडे जाऊ शकतो. आज देवाकडे जाऊन आम्ही देवाला प्रार्थना करू शकतो. आज आता आम्ही देवाकडे जाऊन प्रार्थना करू शकतो, देवाचा धावा करू शकतो, देवाकडे पश्चाताप करू शकतो. देवाबद्दल जुन्या गोष्टी आम्हामधून काढून टाक, नवीन गोष्टी आमच्यामध्ये आण. जेव्हा जुन्या गोष्टी नाशकारक आहे, शापित आहे, नाशाकडे घेऊन जाणार आहे, त्यातून सोडण्यासाठी येशूच आम्हाला बोलवत आहेत. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे, जाऊन देवाचा विश्वास ठेवला पाहिजे, देवाकडे जाऊन पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे पापाची क्षमा माहिती की देव आमच्यामध्ये बदल करतो, नवीन जीवन आणतो, एक चांगलं जीवन देव आम्हाला देतो, ज्याची तुम्हाला फार गरज आहे. आम्हाला का संपूर्ण जगाला त्याची गरज आहे. चांगलं जीवन, चांगली शांती, चांगला आनंद, चांगल्या गोष्टीची गरज आज जगाला आहे. जग भुकेले तहानेले, ही भूक ताण फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच पूर्ण होऊ शकते. यासाठी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. जो कोणी तहानेला असेल त्यांनी मजकडे प्यावे, मी त्याला पाजन. लक्षात ठेवा, हे देवाचं काम आहे, तुम्ही मी नाही करू शकत. देवा विश्वास ठेवा, देवाने केलं उदसमील कार्य विश्वास ठेवा. ख्रिस्त जीवन आम्ही तपासतो, पाहतो, पारखतो. तर आमच्यामध्ये काहीच बदलाव नाही, सुधारणा नाही. जे काय करतो सर्व भयदायक आहे, जे काय सर्व नुकसान होतं. आम्ही अस्वस्थ, बेचैनी, अशांतीमध्ये राहतो, दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, अपयशात आहे. जे काय करतो ते सर्व सफल होत नाही. आमचे स्वप्न, आमचे योजना, संकल्प पूर्ण होत नाही. देव सर्व बदलेल, देव सर्व बदलून टाकेल. प्रथम देव आम्हाला बदलेल, मग सर्व बदलेल. जसे देव तुम्हाला आमंत्रण देतो, आम्ही गेलं पाहिजे. आज भी वेळ, आज भी समय, आम्ही गेलो पाहिजे. आम्ही जाऊया, आज आम्ही जाऊ, देवाकडे प्रार्थना करू. जर तुम्ही आज पाहता, ऐकत आहात, उपस्थित आहात, ते वेळ, समय आम्ही देवाकडे जाऊन प्रार्थना करू शकतो, पश्चाताप करू शकतो. देव आम्हाला सहाय्य करेल. यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत, देवाला विनंती करणार आहोत. चला आपण सर्व देवाकडे जाऊया, देवाकडे प्रार्थना करूया. देवाला सांगितले की नवीन जन्म झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. जुनं ते होऊन गेलं, फार नवीन नाही झाले. नवीन मी करेल, बदल मी करेल, परिवर्तन मी करेन. यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे की चांगलं जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी घेऊन आला देव. आणि माणसापेक्षा देव मी चांगलं देतो, उत्तम. चला आता देवाकडे जाऊ. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊया, देवाला विनंती करूया. चला आपण सर्व जाऊया, देवाला प्रार्थना करूया.
स्वतेस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करून द्यावा पा. धन्यवाद मान सन्मान गौरव पुन्हा करून मी तुझ्या चरणाला परमेश्वर. तुझी दया तुझी कृपा तुझे प्रति स्वामी तुझे आभार मानतो परमेश्वर. आज तुझ्या वचनाचं तू आम्हाला मार्गदर्शन केलं परमेश्वर. तुझं वचन परमेश्वर आम्हाला बोध करतं, आमचे दोष दाखवून आमच्यामध्ये सुधारणा करते व ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे तो मार्ग आम्हाला दाखवते. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. तुम्हाला की जुने ते होऊन गेले पहा नवे झाले आहे, नवे उत्पत्ती परमेश्वर. नवीनीकरण तूच करतो परमेश्वर. तू म्हणाला की जे देहापासून जन्मले ते देहधारी आहे, जे आत्म्यापासून जन्मले ते देवाचे आहेत. यारी परमेश्वर या वचनाने तो आम्हाला बोध करतो परमेश्वर की तुझी इच्छा की आमच्यामध्ये बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून परमेश्वर आज आम्ही त्याला विनवणी करतो परमेश्वर की आज परमेश्वर या ठिकाणी सर्व उपस्थित आम्ही सर्वांसाठी विनंती करतो परमेश्वर. ज्या विश्वासाचे लोक उपस्थित आहे परमेश्वर प्रत्येकामध्ये तू कार्य कर परमेश्वर. आज जे तुझ्याविषयी भुकेले ताणे लोक आहेत, जे शांतीचे भुकेले, नवजीवनाचे भुकेले ताणे लोक आहे परमेश्वर. अनेक गोष्ट मुक्तीचे जे भुकेले लोक आहे परमेश्वर, या अनेकांना आज मुक्ती पाहिजे परमेश्वर, सुटका पाहिजे परमेश्वर. तो सुटका करणारा मुक्ती यांना केवळ तूच देव परमेश्वर. पण परमेश्वर जे लोक आज उपस्थित या प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची आवश्यकता तू जाणतोच परमेश्वर. म्हणून आज सर्व लोकांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. ज्या विश्वासाने लोक तुझकडे त्या विश्वासानुसार त्यांच्यामध्ये तू कार्य कर परमेश्वर. या लोकांना पश्चापची संधी दे परमेश्वर. यांना पश्चाप अंतकरण दे, पश्चाप बुद्धी दे परमेश्वर. या लोकांकडून झालेल्या चुकांची अपराधी परमेश्वर दयेने क्षमा कर परमेश्वर. प्रत्येकाला सहाय्य कर परमेश्वर. ज्या विश्वासाने लोक तुझ करतात ते पश्चाप करतात, त्याचा पश्चाप तू मान्य करून त्यांना क्षमा कर परमेश्वर. जे जुनं जीवन आहे, जे पाषाण हृदय काढून त्यांना तू मौसम हृदय दे परमेश्वर. या सर्व शापातून त्यांना तू आश्वस्त कर परमेश्वर. तुम्हाला मी आलोय तुम्हाला जीवन देण्यासाठी, तू यांना जीवन दे परमेश्वर, यांना तारण दे परमेश्वर. यांच्या जीवनात यांची सुटका कर परमेश्वर. नवीनीकरण यांचं कर परमेश्वर. म्हणून तुझी कृपा लोकांवर कर परमेश्वर. यांचं सांत्वन कर परमेश्वर. म्हणून तुझी कृपा वाढव परमेश्वर. या वचनानुसार प्रत्येकाला बोध कर, प्रत्येकाला जाणीव करून दे, प्रत्येकाला आठवण करून दे परमेश्वर की बदल परिवर्तन तूच करतो परमेश्वर. नवजीवन हे तुझपासून तयार होतं परमेश्वर. आम्ही बदलू शकत नाही, आम्ही स्वतःला बदलू शकत नाही, इतरांना बदलू शकत नाही. तर बदल तूच करतो. मग आम्ही तुझकडेच यावं यासाठी तू जो बोलवते या आमंत्रण प्रत्येकाने स्वीकारून तुझा धावा करायसाठी प्रत्येकाला ऐकणारे कान समर्पण दे परमेश्वर. तुझ्या गोष्टी तयार कर परमेश्वर. नाही कर अनेकांचे उपस्थित प्रत्येकाचे प्रश्न समस्या तू सोडव परमेश्वर. अनेकांच्या काळज्या चिंता तू सोडव परमेश्वर. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे, जे दुर्बल आहे अशक्तच्या नामात त्यांना बरे कर. ज्यांची बंधने प्रवेशच्या नामात त्यांची बंधनं तोड परमेश्वर. प्रत्येकाचा तू सहाय्य मदत कर परमेश्वर. जे उद्योग करतात, नोकरी करतात, नोकरी धंद्यात त्यांना आशिष देऊन त्यांच्या गरज, त्यांची आवश्यकता, त्यांची उपजीविका आश्वासित कर परमेश्वर. मुलांच्या शिक्षणात परीक्षा काळात परमेश्वर मुलांना शैक्षणिकदृष्ट्या आशिष देऊन शिक्षणाद्वारे तुझं गौरव, परीक्षा काळात त्यांना बुद्धी ज्ञान दे, त्यांना सहाय्य कर परमेश्वर. व शिक्षणाद्वारे त्यांना तू तयार कर परमेश्वर. त्यांचं भविष्य बनव परमेश्वर. व सर्वांना तू सहाय्य मदत कर परमेश्वर. विशेष करून आज जे शिक्षण तू दिलं परमेश्वर, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. यासाठी परमेश्वर प्रत्येकाने या गोष्टीची पारख करावी. प्रत्येकाने स्वतःला पारखावं. खरंच आम्ही ख्रिस्ती आहो का? खरंच आम्ही ख्रिस्ता समान आहे का? खरंच आमचं देवाची ओळख झाली का? खरंच आम्ही बदललो का? यावेळी प्रत्येकाला तू जाणीव करून दे परमेश्वर. प्रत्येकाला तू तयार कर परमेश्वर. प्रत्येकाचं तारण व्हा, प्रत्येकाला नवजीवन भेटावं तुझी इच्छा आहे परमेश्वर. हे प्रत्येकाला तू कृपा कर, प्रत्येकाला अनुभव दे परमेश्वर. जे उपस्थित आहे प्रत्येकामध्ये तू कार्य कर, प्रत्येकाला आठवण करून जाणीव करून दे परमेश्वर. जे तुझा धावा करतात, जे तुझी प्रार्थना करतात, जे तुझा पश्चाताप करतात, त्यांना तू नवजीवन दे परमेश्वर. व त्यांना नवीन गोष्टीचा अनुभव दे परमेश्वर. तुझं गौरव असं तू कर परमेश्वर. या सर्व प्रार्थना तू ऐकणारा देव, त्याला आभार मानतो, धन्यवाद करतो. सर्व तुझ्या हाती राहू, सर्व सुरक्षित राहू परमेश्वर. प्रत्येकाची वृद्धी कर, वाढ कर. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे, आमीस. ठीक आहे, देवास्तुती असो की आज आम्ही नवीन गोष्टी पाहिलेल्या आहे. तर महत्त्वाचा भाग की संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आम्ही दर शुक्रवारी तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. 2 शुक्रवार मी, 2 शुक्रवार येल्याद्वारे देव मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक शुक्रवार मी देवाच्या वतीने तुम्हाला त्या
संधी देत आहो की देवाची इच्छा काय, देवच तुमचं माझं हित कसं पाहावं इच्छितो या संबंधी पाहत आहो. सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये देव कार्य करते. पुणे भागात, येरळा भागात जेम्स ठाकूर हॉल या ठिकाणी कार्य चालू आहे. देवाने 2चे 2,000 करून टाकले. अनेक लोकांना देवाने तारण दिलं, जीवन दिलं, बदललं. मी बदललं, माझं कुटुंब बदललं. असे काही कुटुंब देवाने बदलले. त्यांना नवजीवन दिलं, त्यांना शांती दिलं, त्यांना आनंद दिला. पहिल्यासारखे लोक राहिले नाही. सर्व देव बदलत चाललेला आहे. आज आम्ही तुम्हाला बी आवाहन करत आहोत की दर मंगळवारीच पुणे भागात, येरळा भागात गोलप्लोत चौक जेम्स ठाकूर हॉल या ठिकाणी सायंकाळी 7 ते 9 नवीन लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. आम्ही त्यांना शिक्षण देतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. हिलिंग प्रार्थना बी आम्ही करत आहोत. जो मार्ग देवाने आम्हाला लागतो त्या मार्गात घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत. तर प्रत्येकाने यावं हे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. या, पहा, अनुभव घ्या, मग सामील व्हा. देव कसं कार्य करते पहा. त्या फेलोशिपच्या माध्यमातून देव वेगळ्या माध्यमातून काम करत आहे. लोकांना वाचवत आहे, आध्यात्मिक शिक्षण. तसं या फेलोशिपच्या माध्यमातून देव सामाजिक बी कार्य करत आहे. एक धार्मिक कार्य, एक सामाजिक कार्य बी देव करत आहे. ते अनेक भागातून आमचे लोक काम करत आहे. अनेकांच्या गरजा, अनेकांच्या आवश्यकता आहे. त्यातून अनेकांच्या गरजा, आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मंडळीच्या माध्यमातून लोकांना जसं जमल तसं मंडळीच्या माध्यमातून लोकांना आम्ही आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं जमल तसं. जे लोक खरंच गरजवंत आहे, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच आवश्यक अशा लोकांना मंडळीच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत मदत पोचवत आहोत, त्यांना शिक्षण देत आहोत. ते कार्य मंडळीचा 35 वर्ष चाललेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या माध्यमातून देवाच्या कार्याला तुमचा हातभार असावा, तुमची जी मनोदय आहे, तुमची जी इच्छा लोकांना मदत करण्याची ते मंडळीच्या माध्यमातून देवाद्वारे तिथपर्यंत पोचवावा, त्यासाठी तुम्ही मंडळीला हातभार लावू शकतात. जे स्क्रीनवर आहे, स्कॅनर आहे, तसा अकाउंट नंबर आहे, त्या माध्यमातून तुम्ही मंडळीला हातभार लावू शकतात. जसं तुम्हाला जमल तसं. संतोषाने देणारा देवाला आवडतो. त्यासाठी तुम्ही बी तुमच्या इच्छेनुसार मंडळीला हातभार लावू शकतात. की मंडळी वेगळ्या माध्यमातून कार्य करत आहे. तुमचा हातभार देवाची आठवण करतो, देवाशी देतो. त्याप्रमाणे तुम्ही सहभाग घेऊ शकता, हातभार लावू शकता. देव तुम्हाला सहाय्य करो. पुन्हा एक वार पुढील शुक्रवार आम्ही भेटूया. पुन्हा एक वार देवाच्या पासून पुढे आम्ही अधिक गोष्ट मार्गदर्शन घेऊया. देव प्रत्येकाला सांभाळो. देव तुमची काळजी घेऊ. प्रेज लॉर्ड.